तुमचा विश्वास आमची ताकद। पिण्याच्या पाण्यासाठी खारपान पट्ट्यातील सरपंच उपसरपंच संघटना आक्रमक। शेगाव तहसील कार्यालयासमोर दिले धरणे आंदोलन। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर गावकऱ्यांचा बहिष्कारचा इशारा। पिण्याच्या पाण्यासाठी खारपान पट्ट्यातील सरपंच उपसरपंच संघटना आक्रमक झाली आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात मंगळवारी 20 जानेवारीला थेट तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खारपान पट्ट्यात तब्बल 38 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम अद्यापही रेंगाळलेलं आहे। काम पूर्ण करण्याचा कालावधी संपून अनेक वर्ष उलटली असतानाही योजना अद्याप अर्धवट अवस्थेत आहे। या निष्काळजीपणाचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत असून या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक गावांमध्ये गेल्या 1 वर्षांपासून शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध नाही। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सरपंच आणि उपसरपंच संघटनेच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आलं। प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावं अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली। जर लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची ठोस व्यवस्था करण्यात आली नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे। प्रशासन आता काय भूमिका घेतं आणि नागरिकांना केव्हा दिलासा मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। आज या ठिकाणी सरपंच उपसरपंच संघटनेच्या वतीनं लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये आमच्या शेगाव तालुक्यातील 40 सरपंच आणि उपसरपंच या ठिकाणी उपस्थित होते। त्या गावचे नागरिकसुद्धा महिलासुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। गेल्या 2019 मध्ये इथं 30 गाव योजनेला मंजुरात मिळाली आणि त्या योजनेचा जो कालावधी होता ई टेंडरचा तो 18 महिने होता, परंतु त्या 18 महिन्यात ते योजना पूर्ण झाली नाही। नंतर 10 गाव मड डॅमवर होते, ते 10 गावसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केले आणि ते योजना झाली 40 गाव योजना। 40 गाव योजना 2023 पुन्हाच त्याला टाईम पिरियड वाढून भेटला 2025 डिसेंबर, परंतु तो डिसेंबर महिनासुद्धा उलटला आणि आज आम्ही या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करण्याला आम्हाला भाग पाडलं। त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर तो खारपान पट्टा आहे आणि त्या खारपान पट्ट्यामध्ये 2500 पेक्षा जास्त TDS आहे। तुम्ही पाहिलं असन तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने इथं जगाले पूर्ण देशाले हादरून जाणारा विषय झाला तो केस गळतीचा। त्यामध्ये अनेक खुलासे समोर आले, त्यामध्ये हेवी मेटल्स पाण्यात आढळून आले, काही बऱ्याचशा अशा गोष्टी आढळून आल्या की ज्याच्यामध्ये ते पाणी पिण्याचं योग्य तर नाहीच नाही, परंतु ते आंघोळच्या सुद्धा योग्य नाही। अशा परिस्थितीचा त्या ठिकाणी सर्व गावकरी त्या 38 गाव योजना त्या सर्व लोकांना सामना करावा लागत आहे आणि त्यासाठी आज आम्ही या तहसील समोर 1 दिवसाचं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये MGPचे आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याचे अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बा आम्ही हे लवकरात लवकर चालू करू।